आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। ठाकरे बंधूंनी युतीच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलंय का असा प्रश्न निर्माण झाला। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 5 महापालिकांमध्ये एकत्र लढण्याबाबत एकमत झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला। या 5ही ठिकाणी शिवसेना आणि मनसेला एकत्रितपणे लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। या 5 महापालिकांवर एकत्रितपणे काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही ठाकरे बंधूंनी गेल्या 3 महिन्यात 5 वेळा एकमेकांची भेट घेतली, त्यामुळे सर्व बाबतीत एकमत होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या युतीबाबत खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। बघा, मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्त्वाच्या महानगरपालिका तर आहेतच ना। त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच। या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल। याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत, तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे। दरम्यान मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असल्याचा दावा राऊतांनी केल्यानंतर बाळा नांदगावकरांनी त्याला सकारात्मक प्रतिक्रिया दिली। भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात, बरं का, तसे नाही। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये, कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल। आमचा म्हणजे आमचा, मी हम या शब्दाने बोलतो। म्हणजे ठाकरे बंधूंचा? हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना। तर ही युती फार वेगळी आहे, दिल और दिमाग से बनी हुई युती है। महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं। हा, मुंबईचे जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच